Welcome once again. We'll continue with the last lecture, that is Introduction to Civil Engineering. I'm Mr. S.S. Chowgule. Let's begin. So up till now we have seen what is engineering, what is civil, who is an engineer, and what is civil engineering. So moving forward, you might have heard about the seven wonders of the world, which are the Christ the Redeemer, that is statue in Brazil, the Taj Mahal, India, then the Petra is in Jordan, the Great Wall of China, then Chichen Itza, Mexico, that is the pyramid, then Machu Picchu in Peru, and this is the Colosseum in Italy. So, what is common in all these uh, structures? So, these all are the civil engineering structure. That is the thing common in this particular thing, right from the statue towards this Colosseum. So, if you see one by one, तर आपण एक पाहिलं हे सगळे ज्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला हे बघितल्यावर त्या त्या देशाची आणि त्या त्या शहराची आठवण येते हे पाहिलं की. So that is the thing. These are the introduction of that particular city or the icon of that particular country or the city. जसं की तुम्हाला हा पुतळा पाहिल्यावर ब्राझीलचं रिओ डी जानेरो आठवतं. ताजमहाल पाहिल्यावर भारत आठवतोच कारण हे भारताचं एक चिन्ह असल्यासारखं जगात मानलं जातं. Then this is Petra, that is particularly a kind of bank in the Jordan. This is the city, that is Machu Picchu. हे शहर आहे ते माचू पिच्चू वसलं होतं ते नंतर सापडलं आणि ते आता पेरूचं एक ओळख झालेली आहे. देन दिस इज द ग्रेट वॉल ऑफ चायना अँड दिस इज द थिंग दॅट त्याच्याबद्दल थोडे कॉन्सिक्वेन्सेस किंवा थोडे मतभेद असायची शक्यता आहे की ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपण अंतराळातून पाहू शकतो, दॅट इज दिस ग्रेट वॉल ऑफ चायना. अजून त्यात थोडे मतभेद होय नाही असे आहेत. दिस इज द चिचेन इट्झा, दॅट इज अगेन द पिरामिड विच इज इन मेक्सिको. अँड दिस इज द कलोजियम, की जे खेळाचं ग्राउंड होतं. तुम्ही कदाचित ग्लॅडिएटर नावाचा मूवी पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी जे खेळ करण्यात यायचे त्यावेळेला किंवा खेळ भरवण्यात यायचे, तर त्याच्यासाठी हे वापरलेलं. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सिव्हिल इंजिनियर्सनी बांधलेल्या आहेत आणि त्या गोष्टी खूप वर्ष झालं अस्तित्वात आहेत. जसं की जवळपास हे 15व्या-16व्या शतकात बांधलेला ताजमहाल, हे त्याच्याहून आधी बांधलेलं जॉर्डनचं पेट्रा, माचू पिच्चू आणि ह्या ग्रेट वॉल तसेच ह्या सगळ्या गोष्टी ही त्यातल्या त्यात म्हणावं तर ही आत्ता रिसेंट बांधलेली गोष्ट आहे. माझ्या मते 1931 साली वगैरे हिचं बांधलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या सिव्हिल इंजिनियर्सनी बांधलेल्या आहेत आणि आता त्या देशाच्या, त्या शहराचे ओळख म्हणून ते राहिलेले आहेत आणि त्यांचं आयुष्य पण भरपूर आहे. तर हे सगळ्या गोष्टी सिव्हिल आहे. सिव्हिल इंजिनिअर काय करू शकतो त्याची उत्तम उदाहरणं बऱ्याच वेळेला ह्याच्यात रिनोव्हेशन्स होत असतात. ह्याच्यात आणखीन काही गोष्टी आहेत जसं की आपण पुढे पाहू आणि त्यावेळेला ते अपडेशन होत असतं. पण 7 वंडर 7 आश्चर्य जगातली ते सिव्हिल इंजिनिअरिंग मार्वल्स पेक्षा काहीही त्यात गणलं जात नाही. सो दीज आर द 7 वंडर्स. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची, जसं की तुम्ही पाहता नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, जसे की इन केस ऑफ कॉम्प्युटर ऑर द मोबाईल्स, ती सारखी अपडेट होत असते. म्हणजे तुम्ही जे आज वापरताय ते 1-2 वर्षानं अस्तित्वात असेल किंवा ते यूजमध्ये असेल असं काही भाग नाही. पण सिव्हिल इंजिनिअरिंगचं तसं काही नाहीये. तुम्ही आज बांधलेली गोष्ट खूप वर्ष अस्तित्वात राहू शकते. जसे की हे एक्झाम्पल्स आहेत त्या गोष्टींचे, की ह्या गोष्टी बऱ्याच वर्षापूर्वी बांधण्यात आल्या आणि त्या अजूनही आहेत. अजूनही अंडर बऱ्याच वेळेला की या वॉलवरून चालता येतं किंवा ते अजून ज्या मिंग राजाने हंसच्या प्रोटेक्शनसाठी जे बांधलं होतं, तर म्हणजे आता ते हंस राहिले नाहीत किंवा ते राजेही राहिले नाहीत. पण ही वॉल अजूनही वापरण्यात येते. आणि अशा ह्या गोष्टी आहेत आणि दुसरं म्हणजे ह्या गोष्टींमुळं आजही त्या शहरांना रेव्हेन्यू जनरेट होतो. त्या गोष्टी बघण्यासाठी लोकं तिथे येत असतात आणि त्यातून ह्या शहरातल्या बऱ्याच लोकांना रोजगार निर्मिती सुद्धा होत असते.
सो दीज आर द थिंग्स विच सिव्हिल इंजिनियर कॅन बिल्ड फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी. भलेही त्याचे काही वेळेला पर्पज वेगळे वेगळे असतील. जसे की ही कोणाची तरी आठवण म्हणून बांधलेला आहे. हा जो पुतळा आहे तो ख्रिस्तांच्या आठवणीत बांधलेला आहे. ही बँक म्हणून बांधण्यात आली. हे शहर म्हणून वसवण्यात आलं. हे मनोरंजनासाठी. ही एक कबर म्हणून बांधण्यात आलेली आहे. अ, आणि हे संरक्षणासाठी म्हणजे प्रत्येकाचा पर्पज त्या वेळेचा बांधण्याचा वेगळा होता. पण अजूनही त्या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि अजूनही तिथल्या लोकांना ते बेनिफिट करतात. इन केस ऑफ पर्यटनाच्या बाबतीत ते टुरिझममुळे ते त्यांना हे करतात. लोकांना बेनिफिशियल आहे. सो these आर द particularly द सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर ओर द व्हॉट सिव्हिल इंजिनिअर कॅन डू आणि अशाच काही गोष्टी आपण पुढे-पुढे पाहत जाणार आहोत. आणि ह्या गोष्टी आश्चर्यात का गणल्या जातात? कारण ह्या बांधताना खूप चांगल्या टेक्नॉलॉजीचा आणि याचा वापर करून घेण्यात आलेला आहे. जसं की हा पुतळा तिथं बांधणं, त्या ह्याच्या टोकावर बांधणं खूप अवघड काम होतं. वाऱ्याचा वेग आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून हा पुतळा बांधण्यात आलेला आहे. तसं की दुसरं पाहिलं आहे ताजमहाल. याच्यामध्ये यमुनेच्या काठी बांधलेला हा ताजमहाल. इट इस बिल्ट ऑन द पाईल्स वेल फाउंडेशन म्हणतात त्याला. तर त्याच्यावर तो बांधण्यात आलेला आहे. बेसिकली इन बँक्स ऑफ म्हणजे यमुनेच्या काठी जिथं मातीची बेअरिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्या ठिकाणी हे बांधण्यात आलेलं आहे. व्हिच इस बिल्ट ऑफ धिस पर्टिक्युलर व्हाईट मार्बल त्या संगमरवराचा हा बांधण्यात आलेला आहे आणि तो अ, ते कुठून आणलं, एवढं मोठं बांधकाम कसं करण्यात आलं, ह्या सगळ्या गोष्टी अजून भरपूर कामगार तिथं लावण्यात आले. असं बरंच काय-काय याच्यामध्ये आहे. इथला कारंजा म्हणा, ह्या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या-त्या वेळच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे. देन धिस इज हे कोरून बनवण्यात आलेल्या गोष्टी आहेत हे म्हणा. तर ते त्यावेळेला त्यांनी कसं केलं आणि ही बिल्डिंग आज खूप मोठी आहे. अँड अगेन धिस इज द सिटी ऑफ माचू पिच्चू इन पेरू. हे नंतर सापडलं. जसं की आपल्याकडे हडप्पा आणि मोहनजोदडो सापडलं, तसंच हे शहर सापडलं आहे. ह्याच्यात पण एक चांगली सिव्हिलायझेशन वसत होती, असं त्यात म्हणलेलं आहे. जसं ही ग्रेट वॉल ऑफ चायना ही एवढी मोठी वॉल बांधणंच हे मोठं टास्क होतं त्यावेळेला. सो दीज आर द थिंग्स हे बांधलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जवळपास एवढ्याच लांबीचा आपल्याकडे एक किल्ला आहे कुंभलगड म्हणून देअर इज अ फोर्ट इन राजस्थान कुंभलगड. तर त्याची पण वॉल लेंथ खूप मोठी आहे. देन धिस इज द पिरॅमिड ऑफ चिचेन इट्जा. तर हे एवढं मोठं स्ट्रक्चर बांधणं तिथं जंगलामध्ये दॅट इज अल्सो द डिफिकल्ट टास्क. हे बांधलं कसं आणि केलं कसं? इफ यू सी द कोलोसियम सो लोकं येण्याची जागा, एक्झिटची जागा, सगळ्यांना आवाज पोहोचवण्याचे टेक्निक्स ह्या सगळ्या गोष्टी इथं करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये इंजिनिअरिंगचा आणि पर्टिक्युलरली पर्यायानं सायन्सेसचा खूप सुंदर वापर करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळं these आर द 7 वंडर्स. नाऊ आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे these आर द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड इन 2020. तुम्ही पाहू शकता इथं 555 पासून ते 1 ही अजून बांधायची आहे आणि ही आत्ताची सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग, जी जवळपास 800 मीटरच्या आसपास आहे. आणि ही आता बांधकाम चालू आहे किंवा प्लॅन आहे. सो दीज आर द आयकॉनिक स्ट्रक्चर्स राइट नाऊ इन द वर्ल्ड. हे त्या परत पुन्हा पाहिलं तर त्या शहराचं सिम्बॉल बनलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अँड आपण कसं प्रगती करत चाललोय, हाऊ वी आर इम्प्रूव्हिंग अवरसेल्व्हज, दॅट इज द एक्झाम्पल ओव्हर हिअर दॅट यू कॅन सी. आणि अगेन these आर द काइंड ऑफ वंडर्स or the icons of that particular city. आणि while building these things, how the science has been evolved, uh, and uh, how the technology helps in the building all these things. या सगळ्या गोष्टी इथं जाणवतात की प्रत्येक त्याचे शेप्स म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, कशी चेंजेस होत गेले. आय रिमेंबर there was a building, there is a building right now in the America, that is एम्पायर स्टेट बिल्डिंग. जर तुम्ही जुना मूव्ही एखादा पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये त्यावेळेला ती जगातली सर्वात उंच बिल्डिंग एम्पायर स्टेट्स म्हणून होती. अजूनही ती अ, तशी आयकॉनिक बिल्डिंग म्हणून समजली जाते. तर तिचा शेप हा चौकोनी होता. मग नंतर त्या चौकोनातून आणखीन उंच करण्यासाठी काय-काय गोष्टी मॉडिफाय होत गेल्या शेपपासून सर्व काही.
तर हे ते इथं तुम्हाला दिसतं. So this has been created all by civil engineers. These are the icons which are created by the civil engineer. ह्या सगळ्या गोष्टी जगात सिव्हिल इंजिनिअरने बनवलेल्या आहेत आणि अजून ते प्रगती करत 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 आपण चाललेलो आहोत. Now again this is the finest example, that is Statue of Unity and all the statues. इथं तुम्ही पाहू शकता की आतापर्यंतचे सगळे नोटेबल स्टॅच्यूज आणि अगेन दीज आर ऑल आर द आयकॉन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी. जसे की आता हा पाहू शकता आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी, की आता जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा भरपूर इंजिनिअरिंग वापरण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्यातले काही जण जाऊ सुद्धा आले असतील तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ते तिथं पुन्हा डेव्हलपमेंट आणि टुरिझम या सगळ्याला त्यांनी तिथं बढावा दिलेला आहे. सो दीज आर द थिंग्स. इव्हन खूप लोक तिथं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ फोटो काढण्यासाठी जातात. क्रिस द रिडीमरच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी जातात. ऑल आर द थिंग विच क्रिएट्स द or which moves the economy of that particular place. तर असं सिव्हिल इंजिनिअरिंगचं थोडं काम असतं की थोडंसं या पद्धतीनं ते दे यूज टू बिल्ड अँड विच विल लास्ट फॉर द लॉंगर पिरियड. जसं की टेक्नॉलॉजी सारखं बऱ्याच वेळेला नसतं की आज केली आणि 2 वर्षांनी जुने झाले. The civil engineering structures last for a long period. So that is the main thing which is associated with the civil engineering. पुन्हा याचा मेंटेनन्स आणि या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि त्यामुळं पुन्हा तिथं रोजगार आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असतात. कारण ह्या गोष्टी मेंटेन करणं सुद्धा दॅट इज अ ह्यूज अँड बिग टास्क. Now we'll see some iconic structures which are the what we can identity of that particular city or the country. So here you can see this is the Brooklyn Bridge which is in the New York. हा जो पूल आहे which connects with the मेन मॅनहॅटन अँड द दिस न्यू जर्सी. तर तिथं कनेक्ट करणार बिल आहे. बऱ्याच मूव्हीज मध्ये वगैरे हा तुम्ही ब्रिज पाहिला असेल किंवा बरीच जण न्यूयॉर्कला जे जातात तिथे फोटो काढून घेतात नक्की. सो दिस इज द आयडेंटिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी. तर कसं असतं हा तर एक पर्पज सर्वच करतो की इट विल सर्व द पर्पज दॅट इट अलाउज टू पीपल मूव्ह फ्रॉम दिस पार्ट टू द दिस पार्ट, की एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किंवा ही मधली जी खाडी आहे ती किंवा ही रिव्हर आहे ती क्रॉस करण्यासाठी तो मदत करत असतो. पण त्याच वेळी तो त्या शहराचं आयडेंटिटी बनतो. तसंच हा आहे गोल्डन गेट ब्रिज. तो जसं की इट इज इन द सॅन फ्रान्सिस्को. सो अगेन दिस इज द आयडेंटिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही बरीच वर्षे इथे उभ्या आहेत आणि बरेच धक्के पचवून उभारलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. भूकंप झाले किंवा काही झालं तरी त्याने ते पचवून तिथेच थांबलेले आहेत. दिस इज द आयफेल टॉवर. दिस इज द आयडेंटिटी ऑफ पॅरिस. दिस इज द लंडन ब्रिज. अगेन दिस इज अन आयडेंटिटी. हा मुव्हेबल ब्रिज आहे. याच्यामध्ये भरपूर इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व आहे. इथून व्हेइकल्स वेसल्सना मूव्ह होण्यासाठी जागा आहे आणि त्याच्यावर तो हा पूल वर खाली केला जातो. दिस मूव्हेबल ब्रिज. सो अगेन दिस मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑल्सो इन्व्हॉल्व्ड अँड दिस इज द मार्वल ऑफ ऑल these आर द मार्वल्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग. अँड दिस इज द आयडेंटिटी ऑफ सिडनी, दॅट इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर तुम्ही इथं पाहू शकता सिडनी हार्बर ब्रिज आणि ओपेरा हाऊस, की ज्याचं कमळासारखं कमळाच्या पाकळ्यांसारखं डिझाइन आहे. तर हे डिझाइन करण्यासाठी आणि हे करण्यासाठी स्पेशल स्किल्स आर रिक्वायर्ड. ह्याचं एनालिसिस कसं करायचं, हे बांधकाम कसं करून घ्यायचं, हाऊ टू बिल्ड, हाऊ टू अॅनालाइज अँड अगेन दॅट इज ऑन ऑल्सो सी शोर, की समुद्राच्या कडेला काम करणं दॅट इज क्वाईट डिफिकल्ट. बेसिकली यू कॅन सी ऑल दीज आर स्टील स्ट्रक्चर्स. तर बऱ्याच वेळेला कसं असतं समुद्रावरचं वारं आणि या सगळ्या गोष्टींचं काळजी घ्यायला लागते. सो अगेन मेंटेनिंग ऑल दीज थिंग्स दॅट इज अ ह्यूज टास्क. आणि तुम्ही बरीच वर्ष ही स्ट्रक्चर्स इथं पाहता. त्याच्यामुळं कसं आहे की हे मेंटेन सुद्धा त्याच पद्धतीने केले गेलेले आहेत आणि त्या त्या शहराची ती आयडेंटिटी बनलेली आहे.
सो यू कॅन सी दिस इज द गेटवे ऑफ इंडिया आणि हे ताजमहाल हॉटेल. हे बघितलं की मुंबईची आठवण येते. अगेन सेम थिंग इज देअर. खूप जुने स्ट्रक्चर्स आहेत आणि अं, तसंच हे दिल्लीचं इंडिया गेट अँड दिस इज द राष्ट्रपती भवन. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दॅट स्पीक्स अबाउट इटसेल्फ अँड दॅट गिव्स आयडेंटिटी, की त्या त्या शहराला ती ओळख देतात. आणि आपले किल्ले आपण कसं विसरू शकतो, की दिस इज द रायगड फोर्ट, दिस इज द सिंधुदुर्ग फोर्ट फ्रॉम द एअर. तर हे ज्या गोष्टी बांधण्यात आल्या, जसं की बऱ्याच ठिकाणी गेला असाल तुम्ही. दिस इज द प्रतापगड अँड दिस इज द राजगड. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि गेला नसेल तर जाऊन या. सो दिस हाऊ these थिंग्स हॅज बीन बिल्ट. आणि हे 300, 350, 700 वर्ष हे किल्ले अजूनही तिथे आहेत. आणि हे सगळं पाऊस, वारा सगळं झेलत, तोफांचे गोळे सुद्धा ह्या किल्ल्यांनी झेललेले आहेत. आणि ते सगळे झेलत ते तिथे उभारले आहेत. दीज आर द मार्वल्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग. हे सगळं त्या त्या काळच्या सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनियर्सनी बांधलेलं आहे. तर थोडंसं भलेही त्यावेळेला त्यांना सिव्हिल इंजिनियर असं म्हणत नसतील, पण दोज पीपल आर द सिव्हिल इंजिनियर्स. हे मानणं सोपं नव्हतं. हे समुद्रात असं स्ट्रक्चर बांधणे किंवा हे डोंगरावर असे स्ट्रक्चर्स बांधणे हे कदाचित सोपं नसेल, नाही. आणि अजूनही ते अवघड वाटतं बऱ्याच वेळेला. तुम्ही इथं पाहाल तर ते इट इज अ डबल वॉल कन्स्ट्रक्शन. तर यात अँटी चेंबर्स आहेत. अशा बऱ्याच गोष्टी त्या त्या वेळच्या गरजेप्रमाणे आणि फॉर द सेफ्टी त्यात इन्क्लूड केलेल्या होत्या. त्या दरवाजांचं जर डिझाइन पाहिलं तर तो असा वळवून करण्यात आलेला डिझाइन आहे आणि दॅट इज फॉर द सेफ्टी अगेन, की शत्रूपासून संरक्षण होण्या म्हणून ते केलेल्या गोष्टी आहेत. तर दॅट ऑल दीज थिंग्स आर कम्स अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. इथं पण तुम्ही पाहू शकता समुद्रात एक गोष्ट बांधली कशी, तिथे पाणी होतं कसं, किंवा गोड पाण्याचं अवेलेबिलिटी कशी होती आणि ते कशामुळे. ऑल दीज थिंग्स कम्स अंडर द सिव्हिल इंजिनिअरिंग. तसेच यू कॅन सी दिस इज द अजंठा केव्स, दिस इज द एलोरा. ह्या सगळ्या गोष्टी. हा जो फोटो आहे तो हरिश्चंद्र गडावरचा फोटो आहे. तिथे पण हे स्ट्रक्चर्स बांधण्यात आलेले आहेत. हरिश्चंद्रगड हा इट इज ऑन द बॉर्डर ऑफ द नगर अँड पुणे अँड नगर. सो हिअर यू कॅन सी दगडातून कोरलेली ही मंदिरं. सो ऑल these थिंग्स has been built by the civil engineers. So these things we cannot forget, and these things are lasting for so many years over there, and still these things are serving us. म्हणजे एकदा बांधलेली गोष्ट सिव्हिल इंजिनिअरनं खूप वर्ष माणसाला सर्व करते. सो दिस इज द वर्क ऑफ द सिव्हिल इंजिनियर फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. ह्या सगळ्या गोष्टींनी माणसाला बेनिफिट केलेलं आहे. आतापर्यंत जे काही पाहिलं तुम्ही, व्हॉट यू सीन, that is built by the civil engineer, and these are still in the serving conditions. So this is what the glimpse of what civil engineer can do. So I will stop here. मी थांबतो इथे आता. अं, आणि ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टींना भेट देणं शक्य असतं. सो पॉसिबल यू कॅन गो देअर अँड व्ह्यू फ्रॉम द अँगल ऑफ द इंजिनियर. ते त्या सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग अँगलनं बघा. सो एवढं सांगून मी इथे थांबतो. थँक्यू.